KFC स्टाईल चिकन बनलं ती पण ॲज इट इज टेक्स्चर टेस्ट आणि त्याचनुसार असणारा हा प्रॉपरली कुक झालेला चिकन तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. सुरुवातीला मॅरिनेशनसाठी मी पाणी घेतलं, त्यामध्ये थोडा विनेगर, डार्क सोया सॉस टाकलं याच्यामध्ये, त्यानंतर थोडा रेड चिली पावडर टाकणे, थोडासा व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर पावडर, थोडासा पेरी पेरी मसाला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकून आणि थोडासा व्हाईट एग टाकायचं याच्यामध्ये आणि प्रॉपर याच्यामध्ये जो पाणी आहे त्याच्यामध्ये चिकनला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता चिकनचे पीस जेवढे छोटे तेवढे चांगले आणि चिकनला जवळजवळ आपल्याला 2 तास मॅरिनेट करून ठेवायचं फ्रीजमध्ये. त्यानंतर एक व्हाईट कोटिंग घ्यायचे. व्हाईट कोटिंगमध्ये काय केलं आपण, कॉर्नफ्लोअर आणि मैदा सेम याच्यामध्ये घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये पहिले कोट करून घेणार आहे चिकनला. त्यानंतर थंड पाण्यामध्ये आपल्याला चिकनला डीप करायचं आहे आणि चिकन थंड पाण्यात डीप करून झाल्यानंतर परत काढायचं आणि ते व्हाईट कोटिंग आहे जी आपण नॉर्मल व्हाईटवाली प्लेनवाली कोटिंग त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर त्याच्यावरती पीठ ॲड करून घ्यायचं आणि पीठ हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे त्या भांड्यामध्ये, जसं मी तुम्हाला दाखवतो आहे. क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि तो प्रेस करत करत फिरवल्यानंतर ना त्याच्यावरती ऑटोमॅटिक ती एक लेअर तयार होते, टेक्स्चर तयार होतो, जो टेक्स्चर आपल्या KFCला असतो. ॲज इट इज तुम्ही बघू शकता, एकदम सिंपल प्रोसेस असं करा आणि झटकून पूर्ण त्याच्यावरती टेक्स्चर तयार करा. आता कसं आहे, पीस जेवढे मोठे तेवढे शिजवायला वेळ लागणार, त्यामुळे लो मिडियम फ्लेमवरती तेलला गरम करा, चिकनला ॲड करा आणि मस्त हळूहळू कुक होऊन द्या. म्हणजे 20, 25, 30 मिनिटं लागतील, पण प्रॉपर कुक होईल. छोटे पीस असतील तर आरामात होईल, लवकर होईल आणि खायला तेवढी मजा लागेल. आता ॲज इट इज हा क्रिस्पी चिकन झालेला आहे तुमचं तयार. तोच टेक्स्चर, तीच चव आणि तोच फ्लेवर ते कसं येतं, कारण का जितका वेळ मॅरिनेशन कराल, प्रॉपर असं कुक कराल तर तुम्हाला ॲज इट इज खायला मिळेल. मला खूप जास्त KFC आवडतं, त्यामुळे मी दरवेळी काही ना काही ट्राय करतो आणि तुमच्यासमोर घेऊन येतो.